RTI ॲप्लिकेशन किंवा RTI ऑनलाईन हे टाईप केल्यानंतर आपल्यासमोर एक वेबसाईट दिसेल. त्या वेबसाईटवर इथे क्लिक करायचं. ती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल. त्यामध्ये बघा होम नंतर सबमिट रिक्वेस्ट, त्या सबमिट रिक्वेस्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे. मग सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर अशा काही गाईडलाईन्स दिसतील. त्या गाईडलाईन्स रीड करून आपल्याला सगळ्यात खाली जाऊन तिथं जो बॉक्स दिलेला आहे त्यावर टिक करायचं आहे. आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द अबो गाईडलाईन्स, त्यावर टिक करून सबमिट म्हणायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर बघा असा एक फॉर्म ओपन झालेला दिसेल. तो फॉर्म आपल्याला भरायचा आहे. मग पहिलं सिलेक्ट मिनिस्ट्री डिपार्टमेंट अपेक्स बॉडी, इथं आपल्याला मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट पब्लिक ऑथॉरिटी म्हणून इथं आपल्याला ICAI किंवा CMA करत असेल तर CMA हे आपल्याला पब्लिक ऑथॉरिटी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर खाली आहे ईमेल ID, आपल्याला तिथे आपला ईमेल ID टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ID कन्फर्म करायचा आहे, आपलं नाव टाकायचं आहे, आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे, आपला संपूर्ण ॲड्रेस इथे टाकायचा आहे. त्यानंतर खाली पिनकोड टाकायचा आहे, कंट्री स्टेट आपलं महाराष्ट्र इथे सिलेक्ट करायचं. स्टेटस आपण रुरल आहोत की अर्बन आहोत. एज्युकेशनल स्टेटस मग इथे लिटरेट आहोत की इलिटरेट आहोत. त्यानंतर फोन नंबर टाकायचा. खाली सिटीजन, त्यानंतर इज द ॲप्लिकंट बिलो पॉवर्टी लाईन. त्यानंतर खाली आहे टेक्स्ट फॉर RTI रिक्वेस्ट ॲप्लिकेशन. मग आपल्याला इथे आपला जो ॲप्लिकेशन आहे ते टेक्स्ट आपल्याला इथे लिहायचं आहे. आपले कोणते कोणते पेपर होते ते सगळं काही लिहायचं आहे. कोणते कोणते पेपर मागवायचे आहेत तर ते संपूर्ण टेक्स्ट मी आपल्याला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. ते टेक्स्ट इथे लिहून खाली बघा सपोर्टिंग डॉक्युमेंट इथे काय तर आपलं हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्ड असतं ते आपल्याला इथे अटॅच करायचं आहे. त्यानंतर जर आपलं आपण BPL ते S केलेलं असेल तर ते आपलं रेशन कार्डसुद्धा आपल्याला इथे जोडायचं आहे. त्यानंतर आपल्याला एंटर सिक्युरिटी कोड, आपल्याला इथे आपला इथे जो दिसतोय तो सिक्युरिटी कोड एंटर करायचा आहे आणि एंटर केल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. त्यानंतर मग मेक पेमेंट म्हणायचं आहे. मग इथे ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंट करण्यासाठी ऑप्शन्स येईल. तर आपल्याला फक्त 10 रुपये पे करायला येतात. मग इथे आपण टिक करून पे करायचं आहे. पेमेंट गेटवे हे सिलेक्ट करायचं आहे आणि पे म्हणायचं आहे. पे बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक इंटरफेस दिसेल. आपल्याला तिथे ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्यासमोर काही ऑप्शन्स दिसतील. मग ते आपल्याला बघायचं. UPI सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर काही ऑप्शन्स येतील. ते आपण पेमेंट करू आणि आपलं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली कंप्लीट होईल. ते ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाल्यानंतर आपला जो फॉर्म आहे तो सबमिट झालेला असेल. मग तो सबमिट झालेला फॉर्म आपल्याला अशा प्रकारे दिसेल. आपण तो प्रिंट करू शकता आणि अशा प्रकारे आपण सर्टिफाईड कॉपीसाठी अप्लाय केलेला आहे. आपण तो सेव्ह करू शकतो.